गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 30 कंटेंट आयडियाज. जसं की मी माझा चॅनल ग्रो केला आहे करते एक चॅलेंज घेऊन 30 डेज 30 व्हिडिओज चॅलेंज. तर तुम्हीही तुमच्या चॅनल ग्रो करू शकता ह्या आयडियाज वापरून, किंवा ह्याच्यातले जे तुम्हाला आवडेल ते टॉपिक्स घेऊन तुम्ही व्हिडिओ बनवू शकता नवीन नवीन. सो असे काही जे टॉपिक्स आहेत जे काही फॅमिलियर आहे, जे तुम्हाला माहिती असतील, काही युनिक आहेत, जे जे जर तुम्हाला आवडला टॉपिक तर तुम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला टॉपिक आहे अ डे इन माय लाईफ. तर तुम्ही ह्या गोष्टीवरती व्हिडिओज बनवू शकता की तुमचं डेली रुटीन काय आहे, तुम्ही दिवसभरात काय काय करताय, किंवा दिवसभरात तुम्ही कशा प्रकारे तुमचं रुटीन ठेवताय, सकाळी काय करता, दुपारी काय करता, झोपताना एखादं रुटीन असेल ते काय असतं तुमचं, हे तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये दाखवू शकता. हे आहे अ डे इन माय लाईफ, म्हणजे एका दिवसभरात तुमचं रुटीन कसं आहे किंवा तुम्ही काय काय करता, या टॉपिकवरती तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. नेक्स्ट आहे अ थिंग आय विश आय नो अर्लियर. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आधी माहीत असत्या तर खूप तुमच्यासाठी बेटर झालं असतं किंवा चांगलं झालं असतं. अशा गोष्टी तुम्ही लोकांसोबत शेअर करू शकता जेणेकरून त्यांना त्या लवकर समजतील. असे तुमचे एक्सपिरियन्स असतील काही गोष्टींबद्दल जे तुम्हाला आधी माहीत नव्हतं आणि ते आत्ता समजलंय, पण जर आधी समजलं असतं तर ते तुमच्यासाठी खूप बेटर झालं असतं. सो मी इथे ChatGPT खूप सारे आयडियाज घेतल्यात, त्याच्यातून मी काहीतरी शॉर्टलिस्ट केल्यात आणि त्याच मी तुमच्यासोबत आज शेअर करते. सो थर्ड आयडिया आहे ट्राईंग अ न्यू हॅबिट फॉर 7 days. तर तुम्ही अशी एखादी सवय ठरवू शकता की ती तुम्हाला 7 दिवस करायचंच आहे ते काम, आणि त्याची तुम्हाला सवय लावून घ्यायची आहे. जसं की जर तुम्हाला एक्सरसाइज करायला नाही आवडत तर तुम्ही एक छोटासा रुटीन 5 मिनिटाचा फिक्स करून तो तुम्ही 7 दिवस कंटिन्यू करण्याचा चॅलेंज घेऊ शकता, जेणेकरून ती हॅबिट तुम्हाला लवकरात लवकर होऊ शकते आणि त्याच्यानंतर तुम्ही एक्सरसाइजसुद्धा दररोज करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही काहीही अशी एखादी सवय ठरवू शकता जी तुम्हाला पुढचे 7 दिवस दररोज करायची आहे. सो नेक्स्ट आहे माय मॉर्निंग किंवा नाईट रुटीन. तर असे व्हिडिओज बनवू शकता ज्यामध्ये तुमचं मॉर्निंग रुटीन तुम्ही शेअर करू शकता. फक्त मॉर्निंग रुटीन किंवा फक्त नाईट रुटीन, म्हणजे सकाळी तुम्ही काय करता, जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर ऑफिसला निघायच्या आधी तुमचं रुटीन काय आहे, किंवा तुम्ही ऑफिसवरून आल्यानंतर झोपतानाचं तुमचं काय रुटीन आहे. म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यानंतर एखादं डिटॉक्स वगैरे बनवून पित असाल, किंवा ब्रेकफास्ट करत असाल, पूजा वगैरे करत असाल, फेसवॉश कोणता वापरताय, किंवा असं काहीही तुमचं स्किन केअर रुटीन असेल, कोणतंही रुटीन तुम्ही शेअर करू शकता. बिफोर वर्सेस आफ्टर लर्निंग अ स्किल. म्हणजे एखादी तुम्ही गोष्ट शिकताय तर त्याच्या आधी तुमची लाईफ कशी होती आणि त्याच्यानंतर तुम्ही ती स्किल इम्प्लिमेंट केल्यानंतर तुम्हाला किती फरक पडला तुमच्या कामामध्ये, हे तुम्ही लोकांसोबत शेअर करू शकता. जसं की व्हिडिओ एडिटिंग आहे. सपोज जर मी व्हिडिओ बनवते आणि मला व्हिडिओ एडिटिंग नाही येत, तर आधी माझे व्हिडिओज आहेत ते कशा प्रकारे मी पोस्ट करत होती, आणि आता मी व्हिडिओ एडिटिंग शिकली आहे आणि त्याच्यानंतर मी जे व्हिडिओ बनवते आणि ते मी एडिट करून पोस्ट करते, तर त्याचा इफेक्ट काय होतोय हे मी तुमच्यासोबत शेअर करणार अशा व्हिडिओमधून. जर तुम्हाला तुमचा फेस नाही दाखवायचा आहे तर काही आयडिया आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते. जर तुम्हाला फेस नाही दाखवायचा आहे तर व्हॉइस ओव्हर टिप्स, स्टडीबद्दल असतील, लाईफबद्दल असतील, टेकबद्दल असतील. तर जर तुम्हाला फेस नाही दाखवायचा आहे कॅमेरावरती तर तुम्ही टिप्स शेअर करू शकता. त्याचं तुम्ही असं कॅप्शन टाईप स्क्रीनवरती टाईप करून त्या टिप्स तुम्ही व्हॉइस ओव्हर करून तसे व्हिडिओज बनवू शकता, जेणेकरून तुमचा फेस रिव्हील होणार नाही. नेक्स्ट आहे मोटिवेशनल कोट विथ व्हिज्युअल्स. मोटिवेशनल कोट विथ व्हिज्युअल्स म्हणजे जे मोटिवेशनल कोट आहे ते स्क्रीनवर दिसणार आहेत आणि त्याच्या मागे त्याच्या रिलेटेड एखादा पिक्चर असेल किंवा व्हिडिओ चालू असेल, अशा प्रकारे तुम्ही ते एडिटिंग करून पोस्ट करू शकता. त्याच्यानंतर आहे एक्सप्लेनिंग कन्सेप्ट विथ स्लाइड्स. एखादी गोष्ट तुम्हाला लोकांना समजवायची आहे तर ती तुम्हाला जसं की आपण प्रेझेंटेशन दाखवतो तशा प्रकारे आपण ते
स्लाइड्स थ्रू समजावू शकतो. तर अशा प्रकारे एक लॉंग व्हिडिओ बनवून स्लाइड्सची ती तुम्ही शेअर करू शकता. नेक्स्ट आहे कॉमेंट्री ऑन इंटरनेट ट्रेंड्स. आता जे काही ट्रेंड्स चालू आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्ही लोकांसोबत शेअर करू शकता, किंवा त्याच्यावरती तुम्ही व्हॉइस ओव्हर करून अशा प्रकारे हा ट्रेंड चालू आहे ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, किंवा हा ह्या ट्रेंडमध्ये असं करतायत लोक, हा नवीन ट्रेंड आला आहे. अशा प्रकारे तुम्ही लोकांसोबत नवीन ट्रेंडसुद्धा शेअर करू शकता. स्क्रीन रेकॉर्डिंग ट्युटोरियल्स, ह्याच्यामध्ये तुम्हाला फेस दाखवायची गरज नाही आहे. स्क्रीन रेकॉर्डिंग ट्युटोरियल्समध्ये म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला लोकांना समजवायची आहे, तर त्याचं आपण पहिले मोबाईलवरती कसं करायचे ती प्रोसेस ह्याचं रेकॉर्डिंग करणार आणि त्याची व्हिडिओ बनवणार, त्याला व्हॉइस ओव्हर करणार की ही इथे क्लिक करा, ह्याच्यानंतर हे पेज ओपन होईल, इथे तुम्हाला ही डिटेल्स फिल्स करायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही ती व्हिडिओ बनवू शकता. नेक्स्ट आहे गेमिंग पार्टमध्ये. जर तुम्हाला गेमिंग आवडत असेल तर तुम्ही असे व्हिडिओ बनवू शकता. गेम प्ले विथ काम कॉमेंट्री, म्हणजे एकदम जे काही गेमर्स असतात एकदम हायपर, एकदम एक्सायटेड होऊन कॉमेंट्री करतात, तर तुम्ही त्याच्या उलट करू शकता. एकदम सायलेंट कामली तुम्ही तुमची कॉमेंट्री करू शकता, जेणेकरून तुमचा व्हिडिओमध्ये काहीतरी युनिकनेस वाटेल. सो अशा प्रकारे तुम्ही एखादा व्हिडिओ बनवू शकता. बिगिनर टिप्स फॉर अ गेम, जर एखादा नवीन गेम आला असेल आणि तो तुम्हाला लोकांना समजवायचा असेल तर त्याच्याबद्दल काही टिप्स तुम्हाला माहिती असतील, खेळल्यानंतर समजल्या असतील तर त्या तुम्ही शेअर करू शकता. त्याच्यानंतर आहे गेम फॅक्ट यू डोंट नो. हा म्हणजे जे काही फॅक्ट्स आहेत ह्या गेमबद्दल जे तुम्हाला आवडलेत किंवा नाही आवडलेत, अशा काही गोष्टी असतील तर ते तुम्ही त्या गेमबद्दल लोकांना सांगू शकता. ट्राईंग अ गेम फॉर द फर्स्ट टाईम, एखादा नवीन गेम आला आहे आणि तो तुम्ही पहिल्यांदाच खेळताय, त्याबद्दल तुम्हाला काही माहीत नाही आहे, काही आयडिया नाही आहे, आणि तो तुम्ही जेव्हा पहिल्यांदा खेळता तेव्हा तुमची काय रिॲक्शन येते, तुम्ही कशा प्रकारे तो गेम खेळताय हे तुम्ही रेकॉर्ड करून हा एक कंटेंट होऊ शकतो. टॉप 5 मिस्टेक बिगिनर मेक व्हाईल प्लेइंग गेम्स, म्हणजे गेम खेळताना तुम्ही कोणत्या मिस्टेक करताय हेही तुम्ही तुम्हाला जसं तुम्ही फ्रेंड्ससोबत शेअर करता तसं तुम्ही तुमच्या ऑडियन्ससोबत शेअर करायचं आहे. नंतर पुढचा सेक्शन आहे लर्निंग अँड पर्सनल ग्रोथ. तर त्यामध्ये आहे हाऊ आय स्टडी फॉर एक्झाम, म्हणजे तुम्ही तुमच्या ऑडियन्ससोबत शेअर करू शकता की तुम्ही एक्झामसाठी प्रिपरेशन कशी करत आहात. अशी खूप सारे लोक आहे जे सर्च करतात की 12 आवर्स स्टडी कसा करायचा, 8 आवर्स स्टडी कसा करायचा, कॉम्पिटिशन एक्झामसाठी स्टडी कसा करायचा, तर त्यांच्यासोबत तुम्ही या टॉपिकचे व्हिडिओज शेअर करू शकता. स्टडी टिप्स दॅट ॲक्च्युली वर्क, अशा काही टिप्स असतात ज्या एकदम मेमराईज करण्यासाठी हेल्प करतात गोष्टी, त्या तुम्ही लोकांसोबत शेअर करू शकता. जर तुम्ही अशी कॉम्पिटिशन एक्झामसाठी तयारी वगैरे करत असाल त्यामुळे तुम्हाला एक्सपिरियन्स असतो आणि त्यामुळे त्या टिप्स तुम्ही लोकांसोबत शेअर करू शकता. एक्सप्लेनिंग स्कूल टॉपिक्स सिम्पली, हा एक खूप वाईड गोष्ट आहे, म्हणजे कोणताही एखादा सब्जेक्ट घेऊन त्या सब्जेक्टमधले जे टॉपिक्स असतील त्याच्या प्रत्येक टॉपिकबद्दल डिटेल व्हिडिओ बनवायचा आहे. तर ह्यामध्ये सुद्धा आपल्याला तुम्ही नुसता व्हॉइस ओव्हर केलात तरीही चालेल किंवा स्वतः व्हिडिओमध्ये येऊन तो तुम्ही एक्सप्लेन केलात तरीही चालेल. लर्निंग अ स्किल फ्रॉम यूट्यूब ओनली, म्हणजे फक्त यूट्यूब वापरून तुम्ही एखादा नवीन स्किल शिकला आहात तर त्याच्याबद्दल तुम्हाला एक व्हिडिओ बनवायचा आहे. यूट्यूबवरती सगळे स्किल्स तुम्ही शिकू शकता, कारण सगळ्याबद्दल व्हिडिओज आहेत ऑलरेडी आणि तुम्ही तो स्किल्स शिकलात यूट्यूब बघून, तर तो तुम्हाला लोकांसोबत शेअर करायचा आहे की हा मी स्किल शिकले आहे, कशा प्रकारे शिकले आणि आता मी कशा प्रकारे त्याचा यूज करतोय. माय वीकली प्रोडक्टिव्हिटी रिसेट, म्हणजे प्रोडक्टिव्हिटी म्हणजे आपण आपला डेली लाईफमध्ये किती प्रोडक्टिव्ह झालो आहे, म्हणजे किती काम करायला लागलो आहे हे रुटीन आपल्याला शेअर करायचं आहे. पुढे आहे क्रिएटिव्ह अँड फन आयडियाज. आता ह्यामध्ये सुद्धा खूप सारे टॉपिक्स असतात ज्यामध्ये फन करतात लोक, एकदम मस्तीवाले व्हिडिओज असतात, क्रिएटिव्ह असतात, म्हणजे ते बघून आपल्याला असं वाटतं हे आपल्याला नाही सुचलं कधी, ह्यांनी खूप छान केलं असं आपल्याला वाटतं, तशा टाईपमधले व्हिडिओ आहेत. स्टोरी टाईम किंवा स्टोरी टेलिंग असते, जी लोक फक्त कॅमेरासोबत समोर येतात आणि त्यांच्या लाईफमध्ये जे काही चालू असेल ते लोक ते सांगतात, त्याला स्टोरी टेलिंग बोलतात. ह्यामध्ये पर्सनल असतं किंवा कोणत्याही टाईपची स्टोरी टेलिंग असू शकते.
ड्रॉइंग व्हाईल एक्सप्लेनिंग अ टॉपिक. ड्रॉइंग करता करता एखादा दुसरा टॉपिक एक्सप्लेन करणं, म्हणजे आपण ड्रॉइंग करतो ही एक वेगळी गोष्ट आहे आणि जो टॉपिक असेल तो एक वेगळी गोष्ट आहे. हे दोन्ही कंबाईन करून ती एक व्हिडिओ बनवली जाते. एडिटिंग अ व्हिडिओ फ्रॉम स्क्रॅच. हां, हे आहे की आपण एखाद्याची व्हिडिओ बघत असतो, त्यांनी खूप मस्त एडिट केलेली असते आणि आपल्याला एक्साइटमेंट असते की हे त्यांनी कसं केलंय. तर ते लोक त्या व्हिडिओची BTS सुद्धा शेअर करतात की त्यांनी ही व्हिडिओ कशी बनवली आहे एडिट करून. सो तुम्ही जेव्हा एखादी व्हिडिओ बनवत असाल तर तुम्ही ही एक्सप्लेन करू शकता की इथे कट मारा, इथे हे मी व्हॉइस ओव्हर केलंय, इथे मी हा ऑडिओ ॲड केला, कसा प्रकारे तुम्ही ती व्हिडिओ बनवले हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये शेअर करायचं आहे. नेक्स्ट आहे ट्राईंग फ्री ॲप फॉर अ वीक. आता नवीन खूप सारे ॲप येत असतात, तर त्याबद्दल तुम्ही एक वीकभर तो ॲप तुम्ही यूज केल्यानंतर तुम्हाला काय त्याबद्दल रिव्ह्यूज द्यायचे असतील तर तुम्ही ते देऊ शकता, किंवा तो ॲप तुम्ही 1 वीक वापरायचा आहे आणि ह्याबद्दल तुम्हाला जे काही वाटतंय ते तुम्ही त्या व्हिडिओमधून शेअर करायचं आहे. नेक्स्ट आहे टर्निंग कॉमेंट्स इनटू कंटेंट. म्हणजे आता तुमच्या व्हिडिओ थोड्याशा व्हायरल जायला लागल्या तर मग तुम्हाला कमेंट्स येतात, मग त्या कमेंट्स घेऊन तुम्ही त्याच्याबद्दल सुद्धा एक व्हिडिओ बनवू शकता. त्याला रिॲक्शन्स देऊन ही एखादी व्हिडिओ तुम्ही छान प्रकारे बनवू शकता. नेक्स्ट आहे माय गोल्स फॉर दिस मंथ. एकदम सिम्पल आणि युनिक्स आयडिया आहे की माझा ह्या महिन्याचा गोल काय असणार आहे. हे एक मॅनिफेस्टेशन टाईप व्हिडिओ आहे. यामध्ये तुम्ही फ्युचरबद्दल बोलणार आहात की मी या महिन्यात काय काय करणार आहे. सो म्हणजे पुढचं आहे की आपण काय काय करणार आहे, केलेलं नाही आहे, करणार आहे, ह्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. व्हॉट आय एम लर्निंग राईट नाव, किंवा तुम्ही आत्ता काय शिकत आहात त्याबद्दल तुम्ही लोकांसोबत शेअर करू शकता. एक्सप्लेनिंग अ ट्रेंड इन सिम्पल वर्ड्स. जे काही ट्रेंड्स चालू आहेत तेही आपण एका सिम्पल आपल्या लँग्वेजमध्ये लोकांना समजवू शकतो आपल्या लॉंग व्हिडिओजमधून. नेक्स्ट आहे वन स्किल एव्हरीवन शुड लर्न. एखादी अशी स्किल असेल जी तुम्हाला वाटते की सगळ्यांनी शिकली पाहिजे, अशी एखादी स्किल असेल ती तुम्ही सगळ्यांसोबत शेअर करू शकता. आणि लास्ट आहे व्हॉट आय हॅड टेल माय यंगर सेल्फ. म्हणजे काय तर आता एखादी गोष्ट तुम्हाला समजली आहे, पण जेव्हा तुम्ही लहान होतात तेव्हा ती तुम्हाला माहिती असली पाहिजे, किंवा ते माहिती असली पाहिजे होती असं तुम्हाला आत्ता वाटतंय. तर ते आत्ता जे तुम्हाला वाटतंय ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये व्यक्त व्हायचं आहे आणि तशी तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. अशाही व्हिडिओज मोटिवेशन देतात लोकांना, की त्या वयात जे लोक असतील त्यांना ते खूप मोटिवेट होतं की आता आम्ही ह्या वयात ही गोष्ट केली पाहिजे, पुढे जाऊन आम्हाला रिग्रेट नाही झाला पाहिजे. तर अशा ह्या खूप साऱ्या आयडियाज आहेत यूट्यूबवरती ज्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बनवू शकता आणि तुमचाही चॅनल तुम्ही ग्रो करू शकता चांगल्या प्रकारे. अजूनही काही वेगळे टॉपिक्स असतील तर तुम्ही ते ChatGPTवरती सर्चसुद्धा करू शकता. तुम्हाला अजून काय वेगळा इंटरेस्ट असेल त्याच्यानुसार तुम्ही व्हिडिओज बनवू शकता. पण हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.